आणि एकीकडे ही सगळी स्थिती समोर असताना अर्थातच मदतीची आस सगळ्यांना लागून राहिलेली आहे, कारण नेमकी मदत किती मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलंय. ओला दुष्काळ सोडा, जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकतोय असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेत बघूया. ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ. उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत. मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे. फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल, तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील. जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे जवळपास हे 2,215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच. तर ज्या ओल्या दुष्काळासंदर्भात सध्या चर्चा आहे तो ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय बघूया. सरकारी मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ असा स्पष्ट उल्लेख नाहीये. ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात कोणतेही निश्चित असे निकषही नाहीये. सरासरीपेक्षा अतिशय कमी पावसासाठी दुष्काळ असं म्हटलं जातं. तसं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाकरता ओला दुष्काळ हा शब्द प्रचलित आहे. सलग मुसळधार पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान होणं हे या व्याख्येमध्ये आपण आणू शकतो. यात पिकं पाण्याखाली जातात, पिकांची मुळं घुसतात, जमिनीची पोषण तत्व धुवून निघतात. तर साठवण तसंच घरं उद्ध्वस्त होतात. पशुधनाचं यामध्ये मोठं नुकसान होत असतं. दरम्यान अतिवृष्टीमुळे जर नुकसान झालं तर मदतीसाठी निकष नेमके कोणते असतात त्याच्यावरही एक नजर टाकूया. तालुक्यात किंवा गावात 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस झालाय का? पिकांचं 33% किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालंय का? महसूल विभाग, कृषी विभाग, स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करत असतं. शेतीशिवाय घरं, जनावरं, रस्ते, पाणी पुरवठा यावर झालेला परिणाम हाही तपासला जातो. या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकारकडून मग मदत दिली जाते.